नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही सकाळी सकाळी आवरून निघालोय दवाखान्यात, कारण मी केला आहे असा काही उद्योग. बोट दरवाजात सापडले, ज्यामुळे रात्रबाहेर काही मी झोपू शकले नाही. एवढं दुखत होतं, बापरे. जेव्हा स्वतःवर वेळ येते ना, तेव्हा समजतं की किती दुखतं. मग पोचलो काय दवाखान्यात. आम्ही काय जिथं जाईल तिथं आमची मस्ती बंदच नसते. देवांश आणि विवांश तर जिथे जाईल तिथं खेळण्यात रमतात. बोट दाखवलं डॉक्टरांना आणि आम्ही घरी निघालो. पण घरी जाताना आम्ही कधी काही खाऊ घेत नाही, असं काही होतच नाही. कारण इथे आम्ही जिथे राहतो तिथे दुकाने वगैरे काही नाही आहेत. त्यामुळं मुलांना आम्ही खाऊ घेतला आणि परत आलो घरी. घरातल्या बाईला आणि आईला कधी काही झालंय आणि आई आणि बाई झोपेवर राहिली असं कधी होतच नाही. कारण काही झालं तरी घरातला स्वयंपाक, घरातलं काम हे काही चुकतच नाही. आणि विवांशला आमच्या मध्ये मध्ये असं उचलून घ्यावंच लागतं. घरी आले आणि स्वयंपाक करावा लागला, कारण ऑप्शनच नव्हतं. विवांशच्या पप्पांना डबा द्यायचा होता, त्यांना डबा दिला. विवांश तर खूप रडत होता. आधीमध्ये त्याला असं उचलून घ्यावं लागत होतं. आता दुपारचं ऊन पडलं होतं. देवांश बघा कसा लस्सी पितोय. त्याला लस्सी प्यायला खूप आवडतं, त्यामुळे येतानाच आम्ही घेऊन आलो होतो. विवांश मात्र मूडनुसार असतं. रमला की मस्त रमून जातो खेळामध्ये. विवांश असा खेळात रमला होता. आता दुपारी त्यांना मी झोपवलं. मस्त 4 वाजले होते. मस्त वातावरण झालं होतं. आभाळ आलं होतं. चिमण्या चिवचिव करत होत्या. त्यांचा आवाज ऐकून दुखणं जरा कमी झाल्यासारखं वाटत होतं. घरातलं आवरून मुलं उठली की त्यांना घेऊन मी घरातून खेळायला घेऊन गेले. त्यांना खेळायला घेऊन गेल्यानंतर त्यांना थोडा वेळ बाहेर खेळवलं आणि घरी घेऊन आले. त्यांच्यासोबत विवांशचा छोटासा फ्रेंड देखील आला होता. आम्ही दररोजची स्वामी सेवाही केली. दररोजची स्वामी सेवा देखील मन लावून केली. विवांशला स्वामी सेवेचा खूप आवड आहे आणि त्याला खूप आवडतं स्वामी सेवा करायला. देवापुढे तो खूप छान रमलेला असतो. एकदाचे पप्पा आले की मी रिलॅक्स झालेले असते, कारण आल्यानंतर ते मुलांना पाहतात. त्यांचा खूप आधार आहे मला मुलांना पाहण्यामध्ये, मुलांना सांभाळण्यामध्ये. आल्यानंतर मी जरा रिलॅक्स होते आणि पप्पा आले की आमच्या चेहऱ्यावर कसं हसू असतं, मुलांच्या देखील आणि माझ्या देखील, कारण माझं देखील काम कमी झालेलं असतं. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. मी चॅनलवर नवीन आहे, व्हिडिओ नवीन बनवण्याचा प्रयत्न करते. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअर देखील करा. कशी वाटते तुम्हाला माझी आणि मुलांच्या गमती जमती, हे देखील मला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.